हाय फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत मटन रस्सा। साहित्य बघून घेऊया। कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आपण खोबरं घेतलेलं नाही आहे। मटन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पहिला। त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टेचून टाकायचा आहे थोडासा। त्याच्यानंतर हळद आणि मीठ टाकून मस्त कालवून घ्यायचं आहे। हळद मीठ टाकून आणि लसूण टेचून टाकायचा आहे आपल्याला आणि मिक्स करायचं आहे चांगलं। चांगलं मिक्स करायचं आहे म्हणजे सगळं मीठ मसाला मीठ आणि हळद सगळीकडे लागली पाहिजे। हे आपण आधी सपक शिजवून घेणार आहे आणि नंतर त्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे। आधी कुकरला लावायचं आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यावरती आपल्याला आपण याच्यात खोबरं टाकत नाही आहे। कुकर ठेवायचं, कुकरमध्ये तेल टाकायचं आणि तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला मटण टाकायचं आहे। मॅरिनेट केलेलं मटण टाकायचं आहे लगेच आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे। मीठ आधीच टाकलेलं आहे, आपण परत टाकायची गरज नाही आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यात कोथिंबीर टाकायची आहे आणि कोथिंबीर टाकून परत मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपल्याला डायरेक्ट कुकर बंद करायचा नाही आहे। मटणाला पाणी शिजेपर्यंत आपण कुकरचं ढक्कन त्याच्यावरती उलटा ठेवायचा आहे पाणी सुटेपर्यंत। बघा मस्त किती मस्त पाणी सुटलेलं आहे मटणाला। आता आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून कुकर लावून द्यायचा आहे। पाणी टाकायचं आहे, कुकरचं ढक्कन सरळ लावायचं आहे आणि 7 ते 8 शिट्यापर्यंत मटण चांगलं शिजू द्यायचं आहे। बघा 7 ते 8 शिट्या घ्यायच्याच आहेत। 2-3 शिट्या घेतल्या तर मटण कच्चं राहतं। तोवर आपण पेस्ट करून घेतलेली आहे। हे बघा किती छान असं शिजलेलं आहे मटण। त्याचं तुम्ही असं सूप पण पिऊ शकता। सूप पण खूप मस्त लागतं। कुकरमधलं सगळं काढून घ्यायचं आहे एका साईडला। त्याच्यानंतर आपण त्याच कुकरमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण टाकायचं आहे आणि वाटण टाकल्याच्या नंतर त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं तळून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे। तेल सुटलं पाहिजे असं, कच्चं नको राहायला। चांगलं मिक्स करायचं आहे। असं तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला एका साईडला मसाले काढून घ्यायचे आहे। मसाल्यामध्ये आपण सगळे मसाले घेतलेले आहेत, घरातले मसाले आणि मटण मसाला पण टाकतो आहे आपण। म्हणजे हळद, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, घरी बनवलेला मसाला, काळा मसाला, परत मटण मसाला, सगळे मसाले एकत्र टाकायचे आहेत आपल्याला। त्याच्यामध्ये तेल सुटल्यावरती आपल्याला मसाले टाकायचे आहेत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाले पण आपल्याला चांगले शिजवायचे आहे तेल सुटेपर्यंत। लगेच त्याच्यात मटण आपल्याला टाकायचं नाही आहे। असं तेल सुटेपर्यंत चांगलं। त्याच्यानंतर आपल्याला आपण मटणमधलं काढून ठेवलेलं पाणी आधी टाकायचं आहे आपल्याला। जे सूप टाईप आहे बघा आणि चांगलं शिजू द्यायचं आहे ते पाणी टाकल्याच्या नंतर पण आपल्याला। कलर सुटू द्यायचा आहे आणि तेलही सुटू द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मटण टाकायचं आहे। हे आपण विदाऊट खोबरं करतो आहोत। आपण याच्यात खोबऱ्याचा वापर केलेला नाही आहे। आपण फक्त याच्यात कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर टाकलेले आहेत आणि बेसिक मसाले। बघा किती सुंदर कलर सुटलेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे वाटणाला। आणि आपल्याला त्याच्यानंतर त्याच्यात मटण टाकायचं आहे आणि मटण ऑलरेडी आपल्याला शिजलेलं आहे तर आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही आहे। आपल्याला 1 ते 2 उकळीच घ्यायची आहे। मस्त मिक्स करायचं आणि आपल्याला हवं तेवढं पाणी टाकायचं आहे
आपल्याला जास्त पाणीही टाकायचं नाही आहे. जास्त पाणी टाकल्यावरती ते पातळ होईल. आम्ही आता फक्त 2 जण खाणारी आहोत म्हणून आम्ही कमी पाणी टाकलेलं आहे, जास्त पाणी टाकलेलं नाही आहे. चांगलं मस्त तडतडू द्यायचं आहे. त्याच्यानंतर ते उरलेलं पाणी टाकायचं आहे. जे शिजलेलं पाणी होतं आधीच तेच पाणी टाकायचं आहे. एक्स्ट्रा वरून जर हवं असेल, गरज पडली तरच टाकायचं आहे, नाहीतर नाही टाकायचं आहे. चांगलं हलवून घ्यायचं आहे. आणि आम्ही अळणी पण थोडंसं काढून घेतलेलं आहे पोरींसाठी. माझ्या 2 लहान मुली आहेत, त्यांना आपण अळणी काढलेलं आहे थोडंसं त्यांना खाऊ घालण्यासाठी. आणि आपल्याला 1 उकळी किंवा 2 उकळीच घ्यायची आहे. कलर बघा किती सुंदर आलेला आहे. आणि टेस्ट तर त्याच्याहून भारी होती टेस्ट, 1 नंबर. आणि वरून कोथिंबीर टाकायची आणि आपलं ताट रेडी आहे. ज्वारीच्या भाकरीसोबत मटण रस्सा, कांदा आणि अळणी रस्सा, 1 नंबर. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते नक्की सांगा कमेंटमध्ये. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.